वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या अपघातग्रस्त विद्यार्थिनीचा उपचार दरम्यान मृत्यू, अतिक्रमणामुळे बळी गेल्याची चर्चा। बार्शी तालुक्यातील वैराग येथे 31 जानेवारी 2025 रोजी ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋतुजा अजित मोहिते, वय 19 वर्ष, राहणार वैराग, हिचा आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी उपचार दरम्यान अखेर मृत्यू झाला। ऋतुजा मोहिते हिची सुमारे 15 दिवस मृत्यूची झालेली झुंज अखेर अपयशी ठरली। 31 जानेवारी रोजी ऋतुजा ही तिच्या काकांबरोबर घराकडे निघाली होती, तेव्हा वैरागमधील हिंगणी रोडवर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात झाला। त्यावेळी ऋतुजा हिच्या उजव्या मांडीवरून ट्रॅक्टरचे चाक गेले तर डावा काल तुटून पडला। त्यानंतर ऋतुजा हिला उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते। आज अखेर 15 फेब्रुवारी रोजी तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। हिंगणी रोडवरील रस्त्याचा दोन्ही बाजूला तसेच रस्त्याच्या मधोमध वाढलेल्या अतिक्रमण यामुळेच ऋतुजाचा मृत्यू झाला असल्याची चर्चा सध्या वैरागमध्ये सुरू आहे। हिंगणी रोड हा तर मृत्यूचा सापळा झाला असून दुकानाच्या समोर आडव्या लावलेल्या मोटरसायकल, दोन्ही बाजूला रस्त्यांच्या मध्यपर्यंत असलेले अतिक्रमण याकडे वैराग नगरपंचायत व पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झालेली आहे। पुन्हा एकदा अपघातात कोणास तरी मृत्यू होण्याअगोदर पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांनी अतिक्रमण काढावेत अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, PK न्यूज, वैराग।